नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 1 मे शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरुवातीला लाभ देण्यात येत होता। नंतर हा लाभ दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येऊ लागला। पण आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा करण्यात येत असतो, पण आता अद्याप मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। आता एप्रिल महिना संपला आहे तरी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या सुरुवातीला हप्ता दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 1 मे पासून LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल होणार आहेत। सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। 1 मे पासून म्हणजेच आजपासून गॅस बुकिंगशी संबंधित नियमात मोठा बदल होणार आहे। आता शहरांमध्ये 21 ते 25 दिवसानंतर तर गावात 45 दिवसानंतरच गॅस सिलेंडर नवीन बुकिंग करता येईल। 1 मे पासून गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी OTP अनिवार्य असेल। तसंच उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी eKYC पूर्ण करणं गरजेचं असेल। त्यासोबतच आंतरराष्ट्रीय तणावामुळे गॅसच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील ST बस स्थानकांवर प्रवासी आणि चालक वाहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे। थकलेल्या चालक वाहकांना योग्य विश्रांती मिळावी म्हणून त्यांच्या विश्रांतीगृहामध्ये स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी आणि आंघोळीची गरम पाण्याची सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुणे विभागातील वल्लभनगर बस स्थानकाला भेट देताना हे निर्देश दिले आहेत। त्यांनी सांगितले की चालक वाहन हे STचे खरे आधारस्तंभ आहेत आणि ते दररोज लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देतात। त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे। यासोबतच बस स्थानकांवर अनेक वर्ष बंद असलेली दुकाने, महिला बचत गट आणि तरुण उद्योजकांना कमी भाड्यात देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। यामुळे STला अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील ST बस स्थानकांवरील उपाहारगृहांमध्ये आता प्रवाशांना स्वस्त दरात चहा नाश्ता मिळणार आहे। 1 जूनपासून केवळ 40 रुपयात चहा नाश्ता देण्याची योजना सुरू केली जाणार आहे। महामार्गावरील हॉटेलप्रमाणेच ST बस स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे। या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 1 एप्रिलपासून रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे। विशेषतः NPK खतांच्या एका गोणीमागे सुमारे 225 ते 375 रुपयांची वाढ झाली आहे। यावर्षी तिसऱ्यांदा दरवाढ झाल्यामुळे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे। खरीप हंगामाच्या तयारीच्या काळात ही दरवाढ झाल्यामुळे शेतीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे। सध्या शेतकरी बियाणे आणि खतांची जमवाजमव करत असताना त्यांना अधिक खर्च सहन करावा लागेल। त्यातच खत खरेदी करताना लिंकिंगची सक्ती असल्यामुळे गरज नसलेली खतेही घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा,
मध्य पूर्वेतील युद्धामुळे आगामी खरीप हंगामात देशात खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जेवढी गरज तेवढेच खत मिळेल। जर तुम्हाला 5 गोण्यांची गरज असेल तर तेवढेच खत मिळेल अशी वितरण यंत्रणा राहील। त्याचा ॲग्रिस्टॅकशी संबंध जोडून गरजेप्रमाणे पुरवठा या सूत्रानुसार व्यवस्था काम करेल, असे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवार रोज 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार आहे। काही दिवसापूर्वी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता। त्यानंतर राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी इंद्रपूर बस स्थानकाला अचानक भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला। शिवाय बस स्थानकांवर सध्या असलेल्या विस्कळीत आणि अस्ताव्यस्त परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले। अधिकाऱ्यांना कडक शब्दात ताकीद देताना ते म्हणाले, मी तुम्हाला ही शेवटची संधी देत आहे। जर नजीकच्या काळात मला पुन्हा अशी विस्कळीत परिस्थिती दिसून आली तर कठोर कारवाई करण्यास मी मागे पुढे पाहणार नाही। मला एक गोष्ट अगदी स्पष्ट करायची आहे, अशा प्रकारची परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत खपून घेतली जाणार नाही। मला पुन्हा कधीही अशी स्थिती दिसता कामा नये। तुम्हा सर्वांनी आपली कार्यपद्धती सुधारणे गरजेचे आहे। या शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी 7 जिल्ह्यांमध्ये मोफत MRI सेवा सुरू करण्यात येत असून कोल्हापूर, ठाणे, सिंधुदुर्गसह 11 जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेवांचा विस्तार करण्यात येत आहे। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या सर्व सेवांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे। या सेवांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा घराजवळ उपलब्ध होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। देशात 15 वर्षांनंतर होणारी जनगणना म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे। महाराष्ट्रात ही जनगणना 1 मे पासून सुरू होणार आहे। विशेष म्हणजे भारतातली पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे। यावेळी पारंपरिक पद्धतीसोबतच मोबाईल ॲप आणि स्वगणनेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। 1 ते 15 मे या कालावधीत ज्यांना शक्य असेल त्यांनी ते स्वतःची माहिती अधिकृत पोर्टलवर भरू शकतात। इतरांसाठी 16 मे पासून 14 जूनपर्यंत नेहमीच्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यातील जनगणना होणार आहे। जनगणना कायदा 1948 नुसार जनगणना कर्मचाऱ्यांना चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे किंवा सहकार्य न करणे हे दंडनीय आहे। यासाठी 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो। त्यामुळे सर्व नागरिकांनी अचूक, संपूर्ण आणि प्रामाणिक माहिती देण्याचे आवाहन सरकारने केले आहे। तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। आणि हो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।